मराठीचा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवा. आम्ही दोन भाऊ एकत्र येऊ शकतो तर तुम्ही का भांडता? मतभेद विसरा, कामाला लागा. राज ठाकरेंकडून युतीचे संकेत. पालिका निवडणुकीत ठाकरेंचं राजकारण संपेल. निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं. दुबे महाराष्ट्राविरोधात बोलतात आणि फडणवीस समर्थन करतात. राऊतांचा हल्ला बोल. काल पनवेलमधील डान्स बार फोडल्यानंतर आज रायगडच्या खालापूरमध्ये मनसैनिकांची ऑर्केस्ट्रा बारवर धडक. डान्स बार बंद करण्यासाठी मनसेची तंबी. राज ठाकरेंच्या डान्स बारच्या वक्तव्यानंतर कार्यकर्ते आक्रमक. मुलींच्या छेडछाडीची प्रकरणं वाढल्यामुळे अमित ठाकरे आक्रमक. छेड काढणाऱ्यांचे हातपाय तोडून पोलिसात द्या, अमित ठाकरेंचं वक्तव्य. उद्धव ठाकरे 6, 7 आणि 8 ऑगस्टला दिल्ली दौऱ्यावर. संसदेतल्या शिवसेनेच्या पक्ष कार्यालयाला देणार भेट. खासदारांची घेणार बैठक, तर राहुल गांधी सोनिया गांधींनाही भेटणार. नवीन प्रभाग रचना तसंच ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार. सुप्रीम कोर्टात पुन्हा शिक्कामोर्तब. प्रभाग रचना पूर्णपणे राज्याचा अधिकार असल्याचंही कोर्टाकडून स्पष्ट. माजी मंत्री धनंजय मुंडेंना सरकारी बंगला सोडवेना. मंत्रिपद जाऊन 4.5 महिने उलटले तरी सातपुडा बंगला अजूनही सोडला नाही. भुजबळ अद्याप बंगल्याच्या प्रतीक्षेत. मुंडेंवर 42 लाख रुपयांचा दंड. शिवसेनेचा बाप मीच. भाजप आमदार परिणय फुके यांचं वादग्रस्त वक्तव्य. फुकेंनी माफी मागावी अन्यथा शिवसेना स्टाईलनं उत्तर देऊ. शिंदेंच्या शिवसेनेचा इशारा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून गांधी आणि नेहरूंचं कौतुक. नेहरू गांधी यांच्या उद्योग धोरणाची केली प्रशंसा. गडकरींच्या समजदारीला सलाम. राऊतांनी केलं गडकरींचं कौतुक. सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना फटकारलं. चीनने 2000 किलोमीटर जमिनीवर कब्जा केल्याचं तुम्हाला कसं कळलं? कोर्टाची विचारणा. तर भारतीय सैन्याबाबतच्या आक्षेपार्ह टिप्पणीवरूनही सुनावलं. अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत दिल्लीत बैठक. केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील आणि महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांची चर्चा. सुप्रीम कोर्टात खटला प्रलंबित असल्याने 2005 ची परिस्थिती कायम राहणार. संभाजीनगरच्या नारेगावात अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान राडा. अतिक्रमण कारवाईला विरोध करत गोंधळ. पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज. सध्या परिस्थिती नियंत्रणात. माधुरी हत्तीणीबाबत मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी बोलावली बैठक. माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी कायदेशीर पर्याय काय आहेत याबाबत चर्चा होणार. कोल्हापूर महापालिकेसमोर ठाकरेंच्या शिवसेनेचं घेराव आंदोलन. पालिकेतल्या कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराविरोधात ठाकरे सेना आक्रमक. सत्ताधाऱ्यांकडून 85 लाखांची बोगस बिलं आणि रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. मुंबईतले कबूतरखाने बंद करण्यावरून राजकारण. जैन समाजाचा विरोध. तर कबूतरखान्यांबाबतचा कोर्टाचा निर्णय पाळावाच लागेल. मनसेच्या संदीप देशपांडेंनी सुनावलं. पर्यायी जागेसाठी मंत्री लोढांची बैठक. पुण्यातल्या खेडमध्ये पतीला जबर मारहाण करत 28 वर्षीय पत्नीचं अपहरण. आंतरजातीय प्रेमविवाहातून मारहाण. खेड पोलिसात गुन्हा दाखल. संभाजीनगरमध्ये अनैतिक संबंधात अडसर होणाऱ्या पतीच्या हत्येचा प्रयत्न. प्रियकराच्या मदतीनं पत्नीचं कृत्य. ओरडण्याच्या आवाजाने नागरिकांची धाव. प्रियकराला चोप तर पत्नी मात्र फरार. हिंगोलीत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांची कावड यात्रा. शेकडो भाविक सहभागी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही यात्रेत सहभागी होणार. आज श्रावणातला दुसरा सोमवार. राज्यातल्या विविध मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी. सकाळपासूनच मंदिरांमध्ये भक्तांच्या रांगा. एलन मस्क यांच्याकडून टेस्ला कंपनीकडून मुंबईत पहिला कार शोरूम नंतर चार्जिंग स्टेशनही सुरू. BKC मध्ये चार्जिंग हबचं उद्घाटन. आगामी काळात देशभरात 8 चार्जिंग स्टेशन्स उभारणार. भारताचा इंग्लंडवर 6 धावांनी रोमहर्षक विजय. 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-2 अशी बरोबरी. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाकडून इंग्लंडचे 9 गडी बाद.